नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मालिकेमध्ये नंदिनीचा बर्थडे असतो आणि त्यासाठी सगळ्यांनी सरप्राईज देण्याचं प्लॅनिंग बनवलेलं असतं। संपूर्ण डेकोरेशन केलेलं असतं आणि छान असं केक कटिंग करत असतात। तेव्हाच आता जीवा तिच्यासाठी एक सर्वात मोठं सरप्राईज घेऊन येतो, ते म्हणजे सरोगेट मदर। आता त्या आर्याला बघून नंदिनीला खूप आनंद होतो। अखेरीस तिला सरोगेट मदर मिळालेली असते आणि तिच्या बाळाला या जगात येण्याची तिला एक नवीन आशा मिळालेली असते। त्यामुळे आज नंदिनी आणि जीवा खूप जास्त खुश असतात। आता सगळेच आनंदाने केक कापत असतात आणि सगळेच नंदिनीला बर्थडेचे गिफ्ट देत असतात आणि कौतुकही करत असतात। तेव्हा नंदिनी स्वतःला एक बर्थडेचे स्पेशल गिफ्ट देते। तर नंदिनीला मळमळल्यासारखं वाटत असतं, पण तिला असं वाटते की तिने केक खूप जास्त खाल्ला आहे, त्यामुळे तिला असं होत आहे। त्यामुळे ती एवढं लक्ष देत नाही, पण काही वेळाने तिला अचानक चक्कर येतात आणि ती खाली कोसळते। तेव्हा जीवा लगेच तिला सावरतो आणि आता सगळेच घाबरून जातात। काव्य लगेच पाणी घेऊन येते आणि नंदिनीच्या तोंडावर पाणी शिंपडते, पण नंदिनी काही शुद्धीवर येत नाही। तेव्हा आता पार्थ लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो। तेव्हा आता नंदिनीच्या कायमचे डॉक्टर येतात आणि तिचं चेकअप करतात। तेव्हा आता डॉक्टरांना नंदिनीची सगळी परिस्थिती माहीत असते आणि डॉक्टरांना हेही माहीत असतं की तिने तिचं सत्य घरातल्या सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं आहे। त्यामुळे डॉक्टर आता घरामध्ये सगळ्यांना सांगतात की नंदिनीची खूप जास्त धावपळ झाली आहे आणि त्या प्रेग्नंट असल्यामुळे त्यांना अशी चक्कर आली। बाकी टेन्शन घेण्यासारखं काही नाही, असं सांगून आता डॉक्टर जात असतात। तेव्हा आता डॉक्टरांना सोडण्यासाठी म्हणून जीवा बाहेर जातो आणि आता तो डॉक्टरांना विचारत असतो। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की जीवा, माझंही थोडं कन्फ्युजन झालं आहे। मलाही नक्की कळत नाही आहे की नंदिनीसोबत आता असं कसं घडलं आहे। मला तर वाटतंय हा नक्कीच एक मोठा चमत्कार घडत आहे। तेव्हा आता जीवा म्हणतो, मॅडम तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे। तेव्हा डॉक्टर जीवाला म्हणतात, तुम्हाला तर माहिती आहे की नंदिनीचं आई होणं किती कठीण आहे, पण आता मला त्यांचं चेकअप केल्यावर असं जाणवत आहे की त्या प्रेग्नेंट आहे। त्यामुळे आपण त्यांच्या पुन्हा टेस्ट करूया आणि आपल्याला सत्य परिस्थिती समजेल। आता जीवाला डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून खूपच आनंद झाला होता। तेव्हा आता जीवा घरामध्ये गेल्यावर नंदिनीला बरं वाटल्यावर तिला सगळा प्रकार सांगतो। तेव्हा हे ऐकून आता नंदिनीला तर खूपच आनंद होतो। तिला पुन्हा एकदा मातृत्व लाभणार आहे, ही एक गोष्ट तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती। तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते की मला आता आराम नाही करायचा, आपण आताच्या आता जाऊन टेस्ट करून घेऊया। असं म्हणत आता ते दोघेही जातात आणि टेस्ट करून घेतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या टेस्टचे रिपोर्ट येतात। तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची लहर येते आणि ते पूर्ण आनंदमय वातावरणात झालेलं असतं। तर त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेले असतात आणि नंदिनी मात्र अखेरीस आई झालेली असते आणि आता ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठी असते आणि ही गोष्टची खबर इकडच्या कारणाची तिकडं न जाऊन देता आता जीवा नंदिनीच्या आयुष्यात पुन्हा खूप मोठा आनंद आलेला असतो आणि अखेरीस गुरुजींची ही भविष्यवाणी खरी ठरलेली असते की गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुम्ही आई बाबा होणार आहात। अखेरीस ते खरं झालेलं असतं। तर आता जीवा नंदिनीला सरोगसी करण्याची काहीही गरज नाही। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला जीवा आणि नंदिनीला आई बाबा होताना पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।